श्री कृष्णाय नमः. ते नमिता चरणा जने सहित मी पणा नाहीच जाना सोयी केले. नाथमारा 6व्या अध्यायाला आरंभ करत असताना आपल्या गुरूंना नमन करतायत आणि ओंकार स्वरूप असलेले तुम्ही जनार्दन स्वामी भावार्थे नमिता चरणा, भावानं जर तुमच्या श्रद्धेनं जर तुमच्या चरणाला मिठी मारली तर जने सहित मी पणा नाहीच जाना सोयी केले. स्वतः तुम्ही जगही नाहीस करता आणि ज्यानं पायाला मिठी मारली त्याचा मीपणा ही काय करता नाहीसा करता. म्हणजे त्याला मीचीही आठवण राहत नाही आणि ज्याला मीचीच आठवण राहत नाही त्याला जनाची काय आठवण राहणार आहे का नाही. देहादी काय करा मग देह संबंधी पसारा आहे का नाही. लिंग देहाचे मर्दन त्याचे जनाचे अर्दन, याला गे नामे जनार्दन प्रगटदान प्रसिद्धी. आपलं नाम जनार्दन काय आहे तर ते सांगतायत लिंग देहाचे मर्दन. लिंग देहाचं काय करता आपण मर्दन नाश करता आहे का नाही, नाहीसा करता लिंग देह आणि तेच जनाचे अर्दन. आणि लिंग देहाचं मर्दन करणं हेच अर्दन शब्दाचा अर्थ आहे नाश करणं. हे अर्दन करणं हाच तुम्ही एक नाश करता आणि असा नाश करत असल्यामुळे जना अर्दन आहे का नाही, जना अर्दन म्हणून जनार्दन अशा प्रकारचं नाव आहे. तुझे ऐशित करणे कर्म करता नुरवणी सुखे नांद विषयी जनीन समाधानी जनार्दना. तुमचं कर्तव्य कर्म काय आहे, तुम्ही काय करता, काय महत्व आहे तुमचं. तर कर्म करता नुरवणी, करता ही शिल्लक ठेवत नाही आणि त्याचं कर्म ही शिल्लक ठेवत नाही. आणि करता कर्म शिल्लक न ठेवून पुन्हा सुखे नांद विषयी जनी, हे महत्वाचं आहे का नाही. नाही तर करताही संपला आणि कर्मही संपलं. जो मानव देह पडला तर त्या देहापुरतं कर्मही संपलं आणि तो मानवाचा करताही संपला. तर असं करत नाही, करता कर्म संपून पुन्हा सुखे जनी नांदविषयी, पुन्हा सुखाने जगात काय करता नांदवता. अशा प्रकारचं आहे समाधानी जनार्दना. आणि कसे नांदवता समाधानी. आणि करता कर्म संपलं की समाधानीच नांदत असतो ते. मग काय राहिलं उपकारा पुरता, बरोबर आहे का नाही. समाधानी नांदविषयी करता कर्म संपलं, कर्तेपणा संपला आणि कर्म संपलं की तो कसा नांदत असतो समाधानी का नाही. अशा प्रकारे जोपर्यंत कर्म करता आणि कर्म शिल्लक आहे तोपर्यंत किती म्हटलं तरी समाधान नाही. मग साधक रूपी करता जरी असला तो आणि त्याचं साधना हे कर्म जरी असलं तरी त्याला समाधान नाही. समाधान कसं मिळेल त्याला, जोपर्यंत त्याला साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तो समाधानी नाही. सुखेचे तुझे नाम घेता गातो करशी जीविता, जीव घेऊन तत्वतान होशी सर्वता कृपाळू. तू तुझं नाम घेतलं, आनंदानं जर तुझं नाम घेतलं तर घात करशी जीविता, या जीवाचा नाश करतो. जीवाचा नाश करतो याचा अर्थ जीव घेऊन, म्हणजे त्याला गळा दाबून मारतो का, तर त्याचा अर्थ तसा नाही. त्याच्या जीवपणाचा, जीव भावाचा काय करतो नाश करतो. मी जीव आहे असं नाही, मी ब्रह्म आहे असं तुम्ही त्याला करून टाकता. आणि असे तुम्ही कृपाळू आहात. तुझे नामाचे प्रबळ बळ मातानुगविती कळी काळ, चारी मुक्ती केवळ होती निश्चळ निजदाशी. तुमच्या नामाचं बळ काय सांगावं. मातानुगविती कळी काळ डोकं वर काढतच नाही. चारी मुक्ती तर केवळ पायाच्या काय होतात दाशी होतात. नामे एवढे ढसाळ देणे त्या तुझे रूप कवन जाणे, सांडवणे जाणणे नेणणे निवांत राहणे तत्वता. नामे एवढे ढसाळ करणे, ढसाळ शब्दाचा अर्थ आहे मोठं. नुसतं नामच तुमचं एवढं मोठं कार्य करतं नाही का नाही, नामच एवढं कार्य करतं. आणि म्हणून अर्थात तुझे स्वरूप कवने जाणे, आणि तुझं नामच जर एवढं मोठं आहे, नामाचंच वर्णन करता येत नाही तर रूपाचं कोण वर्णन करावं. कालच उभी झाली आपली हगा नामाची कदायाचे पाहता गगन दिशेठाचे, एक गुणी एक तयाचे काय आकर्षिल तू आहे का नाही. काय त्याच्या बाकी गुणाचं काय वर्णन करावं. सांडवणी जाणणे निवांत राहणे तत्वता, जाणणे नेणणे सांडवणी, जाणतेपणा नेणतेपणा टाकून देऊन तुमच्या चरणाजवळ फक्त निवांत राहावं. पडून राहीन हे ठाई. अशा प्रकारे निवांत राहणं खरोखर तो तुझा स्तुतिवाद करणे, तो परतली श्रुती पुराणे. येत माझ्या ऋष वर्णन कोठे कोणी सारावे. तुमचं वर्णन करावं तर वेदाला श्रुतीला शास्त्रालाही तुमचं वर्णन करता आलेलं. वेद जाणून गेला पुढे मौन होता, मौन राहिला तो आहे का नाही. वेदालाही ते कळालं नाही. ज्ञानोबाई सुद्धा म्हणतात हरिपाठात की माझा परमात्मा किती मोठा आहे की वेदालाही त्याचं वर्णन करता आलेलं नाही.
ज्ञानोबा माझा परमात्मा ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. माझा हरी म्हणजे माझा शब्द महत्वाचा आहे. ज्ञानदेव म्हणे माझा हरी, माझा हरी, माझा हरी म्हणजे उपनिषदाला वेदाला ज्याचं वर्णन करताना आलं तो हरी माझा. माझा म्हणजे आमच्यात येतो, आमच्यात राहतो, आमच्यात खेळतो, आहे का नाही, अशा प्रकारचा तो. तुझा स्तुतिवादू करणे तो परतली श्रुती पुराणे. तिथं माझ्या शिवणे कोठे कोणी सारावे, तिथं माझे इकडे वाकडे शब्द काय तिथं तुम्हाला पुरे पडणार येतं. तुझा स्तुतिवाद ते मौन, तुझा कळवळा ते कीर्तन, काही न करण्याचे अनुसंधान साचारदान श्रीकृष्णा. तुझा स्तुतिवाद ते मौन, खरी स्तुती काय तुमची, मौन गा तुझे राशी नाव, आहे का नाही. महाराज वेद जाणून तवचे चांग, जाऊन देखे तुझे अंग, मग आम्हा तया मुग एके पंक्ती, आहे का नाही. अशा प्रकारे तो ज्ञानोबा म्हणतात. मौन राहणं तुझ्या स्वरूपाविषयी हे तुझं काय आहे सांगणं आहे. तुझा कळवळा ते कीर्तन. आणि महाराज तुझा कळवळा, आहे का नाही, तुम्हाला कळवळा येईल असं कार्य करणं किंवा तुम्हाला कळ वाटेल असं कार्य करणं, ते काय करणं आहे, कीर्तन करणं आहे. कीर्तनानं महाराज देवाला कीर्तनानं ते कीर्तनाचं काय लागतं, वेळ लागतं. आपला भागवतात विषय बराच झालेला आहे का नाही. देवाला कीर्तनाचं काय लागतं, वेळ लागतं. अशा प्रकारे काही न करणे ते अनुसंधान, आणि अनुसंधान लावणं, ध्यान लावणं, हे काहीच न करणं, हे काय करायचं रूपच नाही तर कोण्या रूपाचं ध्यान लावणार. साचारदान श्रीकृष्णा, हे खरोखर आहे कृष्णा. ऐशी आई तुझी ठाई आता ठाऊटली पायी, त्याची आरती चित्त देईन कृपा निर्वाही गुरुराया. आणि असं तुमचं स्वरूप आहे. पण काय झाले काय माहित नाथ महाराज म्हणतात मला खूपच हाव तयार झाली. कशाची, वर्णन करायची, तुझं ध्यान करायची खूपच हाव तयार झाली, आहे का नाही. आणि आता ती माझी इच्छा तुम्ही काय करा, कृपेनं पूर्ण करा, आहे का नाही. कृपा निर्वाही गुरुराया, त्या इच्छेचा निर्वाह करा, हे तुम्ही करा. अशा प्रकारे खदोर प्रकाश उपाय चांदा, मशक गरुडाशी घे खांदा, तैसा मी एकादश स्कंदान मूर्ख नुसदा टीकार्थी. नत्महाराज म्हणतात या एकादश स्कंदाची टीका करणं म्हणजे कसं आहे, खतोत प्रकाश उपाय चांदा. काजवा म्हणला ते आग्या मला मी चंद्र इतका उजवळ देतो, चंद्राचा सारखा प्रकाश देतो. काय म्हणणं आहे का त्याचं. चिलट म्हणलं मी गरुडाला खांद्यावर घेऊन हिंडतो, हे काय म्हणणं आहे का त्याचं. जसं आग्यानं चंद्राशी स्पर्धा करावी, गरुडानं त्या चिलटानं गरुडाची स्पर्धा खांद्यावर घेण्याचा विचार करावा, तसं हा 11व्या स्कंदाचं वर्णन करणं, 11व्या स्कंदावर टीका करणं हे मी करायला तयार झालो. पण मी ही टीका करणं म्हणजे शहाणा म्हणून करत नाही, मूर्ख नुसता. मी काय आहे, नुसता मूर्ख आहे आणि म्हणून करायला लागलो, आहे का नाही. मौली ज्ञानोबा स्वतः ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात सांगतायत, परी अपराध होतो आणि काय जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनूल आहे. म्हणून या हा हे अनावरण विचारिता वयाच्या दिवसा उपनला चित्ता एरवी भानू ते जे काय खतोता शोभाती की पिटुंबू चांचुवरी माप सोये सागरी मी नेनतू त्या परी प्रवर्ते येत. ऐका आकाश दिवसावे तरी त्याहुनी अधिक थोर व्हावे. मनोने अपारू हे आगवे निर्धारिता या गीतार्थाची त्वरी सोय शंभू विवरी हेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी देत हारू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन दिखा देखीजे हा वेदार्थ सागरू. हे सगळं मौलीने हेच वर्णन केले. दयानिद्रिताचा गुरु तो स्वय सर्वेक्षरू प्रत्यक्ष ऐशे जे आगाध जेत वेडावती वेद तेथ अल्पमे मती मंद काही होय. हे अपार कैशेने कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुखी सुवावे मशके केवी परी. हे परी मी हे सगळं सांगितलं परी येत आशे एको आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मला काय येतंय माऊली म्हणताय मूर्ख आहे का नाही. पण हे सानुकूळ श्री गुरु निवृत्तीनाथ मला काय झालेले आहेत, अनुकूल झालेले आहेत. आणि म्हणून बोले मी सधरू, असा ढिला ढाला बोलणार नाही, धैर्य धरून बोलणार आहे. का सानुकूल श्री गुरु आपल्याला काय अडचणी.
आपल्याला काय अशा प्रकारे म्हणतात शेवा. माणसं म्हणतात ना, एखाद्या बैठक बसली, अरे ते शेजारचं राणी घेतो का? हा घेतो, करा सावधा. दुसरा म्हणला, हे घ्या गप्पा आणतो रे, त्याशी बाजाराला गेलो होतो, बाजाराला पैसे नव्हते, आम्हाला घ्या राणा घ्या गप्पा आणतो. दुसरा म्हणला, तुला माहित नाही का त्याचा सासरा करोडपती होते, काही फोन करते ते 5-50 लाख त्याला पाठवून देते. येण्याची बोले मी सदरू, मी जे धैर्य धरून बोलतो ते येण्याची बोली, नाही तर मी काय बोली. आपण फक्त सौर्य करायचे, माल कोणा पुरवायचा, मालका तिकून माल घेतो असं नाही का नाही. आणि असं आहे का नाही. मूर्ख नुसता टिकार दे, याचे विषयी गुरुनाथा कृपा करावी सर्वथा, ग्रंथ रचना ग्रंथार्था सार्थकता करावी, याचे विषयी गुरुनाथा. आणि याच विषयावर गुरुनाथ जनार्दन स्वामी महाराज, तुम्ही आता कृपा करा आणि ही ग्रंथ रचना सार्थकता करावी, सार्थ करून तुम्ही सिद्धीला न्या. ऐशी विनवणी ऐकता कृपा पद्मकर ठेवला माता, तो उद्योगकार झाला ग्रंथाने यथार्थता निज लिपे. आणि अशी विनंती नाथ महाराजांनी केल्यावर महाराज जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांच्या डोक्यावर पद्मकर कमळ हात ठेवला. आणि आता त्याच हाताची कृपा म्हणजे जनार्दन स्वामीची कृपा आणि या ग्रंथाला सुरुवात झाली. नवल कृपेची करणी, अर्थ चिंतामणीची खाणी, उघडले तत्क्षणेन पदार्थ श्रेणी कवी मुद्रा. नाथ महाराज म्हणतात, नवेल कृपेची करणी. काय त्या कृपेचं करतो कर्म, म्हणतो पावर आहे त्या कृपेचा. अरे अर्थ चिंतामणीची खाणी उघडली. अर्थ सांगायचा होता मला नुसता भागवतावर, टीका करणं म्हणजे अर्थ सांगणं आहे का नाही. अर्थ सांगायचा होता तर अर्थ नाही, अर्थ रूपी चिंतामणीची खाणच तयार झाली. चिंतामणी, चिंतामणी दे चिंतिल्या अर्थ. अशा प्रकारे नाथ महाराजांचं जे भागवत ते चिंतामणी आहे का नाही. आपण जे चिंतन करावं ते देईल. उघडले तत्क्षणी अशा प्रकारे पदार्थ श्रेणी कवी मुद्रा. कवी मुद्रा आहे का नाही, ही कवीची मुद्रा. पण या मुद्रा म्हणजे शिक्का, अक्षर, हे फक्त अक्षर आहे. पण मात्र हे याच्यातले जे अर्थरूपी खाण आहे ती माझ्या गुरुची दिलेली काय आहे, देण आहे. लेता सिद्ध अलंकार कौन सांकडे येणारा, ताल राखता खांबसूत्रा लेपाच्या करा प्रयास काय. लेता सिद्ध अलंकारा कवन सांकडे येणारा, सिद्ध अलंकारा लेता लेणारा कवन सांकडे. एखाद्याने तयार अलंकार आणून दिले तर घालणारा काय टेन्शन. तयार अलंकार आणून दिले तर सोनाराकडे जायचं काम पडलं नाही आणि त्याच्यात काही काय केलं नाही, काहीच नाही. तयार अलंकार आणून दिले, गोटे खायला अंगठीच केली सासऱ्यानं. म्हणजे घालणारा काय अडचण आहे. नाथ बाबा म्हणतात आपल्याला हे सगळं काय मिळालेलं आहे, तयार मिळालेलं आहे. घालताना काय, घालणारा का संकट, आणि घालणारानं संकट मानूही नये. घालणारा संकट मानू नये. ऐकतं मिळाल्यावर काय अडचण आहे का नाही. ताल राखता खांबसूत्रा लेपाच्या करा प्रयास काय. खांब बावल्या, बावल्याच्या ताल धरायला लागल्या आणि त्या किती नाचल्या तर त्याचे हातपाय थोडे दुखणार आहेत. कारण नाचवणारा काय वेगळा आहे. त्याला काय बापाची पकवान्य घेऊन बाळ घाली बापाची वदनी, त्याने साचची तो संतोषणी होय मनी सुखाचा आहे का नाही. बापाच्या ताटातलं पकवान घेऊन आहे का नाही. ज्ञानोबरांनी सुद्धा हा दृष्टांत दिलाय. बाळ बापाची ताटी दिगे आणि बापा त्याची जेवू लागे, की संतोष लेनी वेगे मुखची ओढवी आहे का नाही. बापाच्या ताटातला घेऊन बापाकडेच गेलं की बाप लगेच काय करतो त्याच्याकडे, मुखची वळवी आहे का नाही. आनंद होतो त्याला, सुखाचा होतो. तशीच हे कथा, तुझी ग्रंथ तुझी कविता तिथे कोणी घ्यावी अंतर मी करता म्हणून. तसं महाराज ते तुमचंच पक्वान नाही, तुमच्या तोंडात मी घालायला लागलो. नाथ महाराज म्हणतात ग्रंथाची करताय तुम्हीच आहात, ग्रंथ निर्माण करते तुम्हीच आहात आहे का नाही. आणि मग तुम्हीच जर निर्माण करणारे आहात, ही कथाही तुमचीच आहे, तर मग मी काय अहंकार घेऊ फुकटचा. मी अहंकार घेणार नाही. गुरुने सांडविली अहंता शेखी राहू निधीच सोहंता. तिथं मी एक कवी करताना हे सर्वत्र सरेपे. आणि मुळात गुरुनं माझा अहंकार शिल्लक ठेवलाच नाही. महाराज म्हणतात अमय ठेवला नाही, सोहमय ठेवला नाही, एकरूप करून घेतलं अशा प्रकारे. आणि मग मी एक करता आहे हे शिल्लक माझं राहिलेलं नाही.
सचिता अहंकाराचा झाडा सूचनाचे होय त्याचा जोडा जो आपण या ते मनवे वेडा तोची गाढा अति चतुर अशा प्रकारचा आहे. लौकिक अहंकार सोडला असता मला दुसरा एक अहंकार सोहमचा अहंकार तोही अहंकारच मानला बरं का शास्त्राने. तसा हा अहंकार आहे तसा तोही काय म्हटलाय अहंकार म्हटलाय. मग आता महाराज अशा अहंकाराचा काय केला त्यांनी झाडा म्हणजे झाडून झटकून तो अहंकार काय काढला बाहेर काढला. आणि हा अहंकार बाहेर काढल्यामुळे ऐका नाही जो आपण या ते मनवी वेडा तोची गाडा अति चतुर. इथला शहाणा कोणता आहे शहाणा कोणी जो स्वतःला वेडा म्हणून घेतो तो काय शहाणा आहे. जो मी स्वतःला शहाणा म्हणून घेतो तो खरा काय आहे मग वेडा. एक झालो आयशी म्हणती काय एक आम्ही वसन काहीच कळलेलं नाही का नाही. येत आथिले काय आथिले पण जाणे तोची ज्ञानी अशा अशा प्रकारची ज्ञानोबाची का नाही. आम्ही झालो तो म्हणे काहीच नव्हे. आम्ही जो झालो म्हणतो तो काहीच झालेला नाही. मला जे कळतो म्हणतो त्याला काहीच कळालेलं नाही. जो मी वेडा आहे म्हणतो मला वेडा म्हणत नाही. हा मासा आहे सोपं आहे का तुला त्याच्यात काय महाराज कोणाच म्हणून मी काय बाबा येडा माणूस इतकं सोपं नाही. लहान लेकराला विचारा ऐ बाळ्या साखरे आण बरं का दुकानात काहीतरी आण नाही जात म्हणते ते तू छान आहे ना काय वेडा आहे तर काहीच कळत नाही. बाकीचं वेडा ऐकतो आमचं पोरगेला येड आहे हो ते म्हणजे मी येड नाही मग आण जाऊ कळतच जात म्हणजे एवढं लेकराला सुद्धा वेड म्हणलेलं जमत नाही. असं जर येईन सगळे बसले जावं पहिल्यांदाच जावं याला आणि शास्त्र म्हणतो काय आपलं काय बाबा मी येडा माणूस आहे आम्हाला काय मूर्ख आहे मी म्हणतो म्हणत नाही. कारण हा अहम आहे. आणि असं जर म्हणत असेल तर तो खरा शहाणा झाला की त्याला कळालं की खरं काय आहे. अशा प्रकारे म्हणत नाही. म्हणतात माणसं येडा येईल पण मग इकडं मंदिरावर विचारलं आम्हाला काय कळतोय त्याच्या मागे कळतेपणाचा आमच असतो. आम्हाला काय कळतं बा आम्ही आपले तुम्ही मस्त करता हे ते परमत हे ते आपलं काय बा देव करून घेतो याच्या मागे मी करतो हेच असतं देव करून घेतो वरून असतं. अशा प्रकारे तोची गाडा अति चतुर तोची चतुर आहे महाराज. जेव्हा काहीच कळत नाही आपल्याला तोच चतुर. तैसे हे होईल वार्ता याला की श्री गुरुनाथा चरण ठेवीला माता करता करविता तुझी वय. आता नाथ महाराज म्हणतात हे सांगत गेलं तर हेच विषय वाढत जाईल म्हणून आता हे सगळं राहू द्या तुमच्या चरणावर मी माथा ठेवतो. करता करविता सगळे तुम्हीच आहेत. मागील ग्रंथ संगती पंचाध्यायाच्या अंती नारद वसुदेवाप्रती बोलीला उपपती द्यायशी मागच्या अध्यायाची संगती लावतायत की 5व्या अध्यायाच्या शेवटी नारद वसुदेवाला बोलले काय बोलले हा परमात्मा श्री हरी लीला विग्रह हे देहधारी अवतरला तुमच्या घरी भाग्य करे नटनाट्य. नारद बोलले अहो काय तुम्ही ब्रह्म करायला लागले काय ब्रह्मज्ञान करायला लागले साक्षात ब्रह्म तुमच्या इथं खेळायला लागले लीला करायला लागले. अशा प्रकारे साक्षात ब्रह्म तुमच्या घरी अवतरित झालं तुमचं भाग्य. हा ईशाचाही निज ईशू वैकुंठचा निज वासू परमात्मा परेशू जगदेशू श्रीकृष्ण हा ईशाचा ईश ईश्वराचाही हा काय आहे ईश्वर आहे. वैकुंठामध्ये राहणारा परमात्मा असा परेश असलेला जगदीश असलेला श्रीकृष्ण हेचे नारद वचन प्रमाण प्रार्थावया श्रीकृष्ण मिळवून या देवगण द्वारकेशी जाणसोय आले. आता नारद बोलले वसुदेवाला आणि नारद बोलल्यावर नारदाचं वचन खरं करावं. नारदाचं वचन प्रमाण नारदाचं वचन प्रमाणभूत व्हावं म्हणून भगवान कृष्ण तिथं आले स्वतः आले. आणि नुसते आले नाही मिळवून या देवगण इतर देव घेतले द्वारकेशी जाण सोय आले. स्वतः देवगण इतर देव घेऊन तिथं आले. सुखमने परीक्षिती पहावया श्रीकृष्ण मूर्ती सरोवर द्वारकेशी येथे विचित स्तुती तीही केली. आणि महाराज सगळे देव आले भगवान कृष्ण तिथं होते आले. आणि महाराज देवाला पाहून सगळ्या स्वर्गातल्या देवांनी देवाची स्तुती काय केली श्रीकृष्णाची स्तुती आरंभ केली. श्रीकृष्ण मूर्तीचे कौतुक पहावया देव सगळे चतुर्मुख पंचमुख आणि वेगे षण्मुख पातले.
आणि मला भगवंताचं ते नवल कौतिक पाहण्याकरता सगळे देव तिथं आले. त्या चतुर्मुख पंचमुख, काही 4 तोंडाचे, काही 5 तोंडाचे, आहे का नाही, काही 6 तोंडाचे. 4 तोंडाचा ब्रह्मदेव, 6 तोंडाचा कार्तिक स्वामी, 5 तोंडाचा कोणी सदाशिव. 5 तोंडाचा कोणता देवी? पंचमुख भगवान शंकर. पंचमुख तुम्ही लय कोणते वाचले नाही खरं ते पहिले वाचलं. पंचमुख, पंचमुखेश्वर भगवान की जय. आपण गजर करतो ना, पंचमुखेश्वर भगवान की जय. म्हणजे पंचमुख म्हणजे महादेव, 4 तोंडाचा ब्रह्मदेव आणि 6 तोंडाचे कार्तिक स्वामी. अशा प्रकारे काय झाले ते आलेले. करावया प्रजा उत्पत्ती, पूर्वी नेमेला प्रजापती, तो याला द्वारकेप्रती कृष्णमूर्ती पाहावया. करावया प्रजा उत्पत्ती, भगवंताला ज्या वेळेला सृष्टीचा विस्तार करायचा होता आणि सृष्टीच्या विस्ताराच्या वेळेला प्रजेची काय करावी, विस्तार करावा. आणि असा जो प्रजापती निर्माण केला, तो प्रजापती हे काय झाले तिथं आलेले आहे. अशा प्रकारे जो प्रजापतीची नेमणूक केली तोही तिथं आला. सनकादिक आत्माराम अवक्त सकळ काम, तेही होऊनी जनन पाहावया श्रीकृष्ण भूतगण समेत. महाराज सनकादिक आत्माराम, अवाप्त काम, अवाप्त सकळ काम, सनकादिक आत्माराम. आत्म्यामध्ये, आपल्या रामामध्ये रममान असणारे जे आत्माराम, आपल्या रामामध्ये रममान असणारे आत्माराम, असे सनकादिक कसे आहेत ते? अवाप्त सकळ काम, कोणत्याही काम त्यांचा इच्छा शिल्लक राहिलेली नाही. विषय जिनोनी जन्मले शुकाधिक जे, असे ते महात्मे सगळे सनकादिक शुकाचार्य. अवाप्त सकळ काम. महात्माराज म्हणतात आम्हाला कोणत्याची इच्छा, कोणतेच सकामता न राहिलेले, कोणत्याही तेही होऊन आले सकाम. त्यांना एक इच्छा निर्माण झाली. काय निर्माण झाली? मेघश्याम पाहावया, देवाला पाहण्याकरता इच्छा निर्माण झाली. भूतनायक रुद्रगण आर्य 11 ही जण पाहावया श्रीकृष्णन भूतगण समेत. भूतनायक रुद्रगण, सगळ्या भूतांचा नायक असलेला रुद्र, त्यात गण आले, रुद्रगण 11 ही जण आले भगवंताला पाहण्याकरता. भूतगण भूत घेऊन आले तिथं. ते लोकांना दिसले होते, नसेल दिसले. पाहावया श्रीकृष्णराव घेऊन गुणांचा समुदाव. द्वारक्याला महादेवन भूत भविष्याचा पाहो त्रिकाळ ज्ञाता. भगवान कृष्णाला पाहण्याकरता सगळे गण घेऊन भगवान शंकर आले. सगळे गण, त्यांचं ते वराडच मोठे घेऊन आले. भूत भविष्य जाणणारे त्रिकाळ ज्ञानी असलेले श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा, थोर लागली नीलकंठा. धावता मोकळ्या सुटल्या जटान कृष्ण वरिष्ठा पाव. किती महाराज भगवान शंकर आलो. पळता पळता जटा सुटल्या, त्या जटा मोकळ्या आणि तसेच पळायला लागले. कोणाला? भगवान कृष्णाला पाहायला. 49 मरुद्गण तेनेशी इंद्र आला आपण पाहावया श्रीकृष्ण सोयजान सादर. 49 मरुद्गणा सहित इंद्र तिथं आला. त्या सगळ्यात माझ्या मरुद्गणापैकी सगळ्यात श्रेष्ठ जो मरुद्गण आहे भगवंत म्हणतात ती माझी विभूती. मरुद्गणाच्या पैकी मरीची ते मी है ना, मरीचीचे ना, मरीची नावाचा मरुद्गण 49 मरुद्गणापैकी त्यातला श्रेष्ठ मरीची नावाचा मरुद्गण भगवंत म्हणतात ती माझी काय विभूती. ते सगळं इंद्र घेऊन आला त्यांना भगवंत पाहण्याकरता. सांडून रवी मंडळ 12 आदित्याचा मेळा पाहावया कृष्ण 16 तृषित डोळा होऊन आले. महाराज सूर्यमंडळ टाकून 12 आदित्य, ते सगळे त्या 12 आदित्यापैकी जो विष्णू नावाचा आदित्य ते भगवंत म्हणतात माझी विभूती. आदित्यानां विष्णोरहम, त्या आदित्यामध्ये विष्णू काय मी आहे. अशा प्रकारे पाहावया कृष्ण 16 सगळे आले. सूर्य अधिष्ठीला डोळा देखे पदार्थ सगळा. कृष्ण न दे कथा आंधळम सूर्य पावला अंधत्व. मला सूर्य अधिष्ठीला डोळा देखे पदार्थ सगळा. कृष्ण न दे कथा आंधळा. सूर्याला जे डोळे आले ते डोळे कुणामुळे आले? त्याच्यामुळे आले. कृष्णाने जर नाही दिले त्या डोळे तर तो आंधळा. सूर्य कोणालाही पाहू शकत नाही आणि मग तोच पाहू शकत नाही तर तो आपल्याला दाखवू शकेल का? तो जर पाहू शकत नाही तर तो आपल्याला सुद्धा मग दाखवू शकणार नाही. अशा प्रकारे
पाहता श्रीकृष्णाचे मुख कमल, भेटले सूर्याचे पटळ, मग एकटा झाला केवळ सर्वांगी सकळ सोयी रवी. महाराज ज्यावेळेला त्याला त्या डोळ्याला पटळ आलं, पण कृष्णाला पाहिल्यानंतर श्रीकृष्णाचे सूर्याचे फिटले पटळ, त्याच्या पडदा ऑपरेशनच झालं. त्याचं पटळ जाणं म्हणजे काय? ऑपरेशन. पहिल्यांदा दिसत नव्हतं, पण माणसं मग ते ऑपरेशन करून आल्यापासून काय झालं? तुम्ही केलं का? तिने आज्ञा त्याजाळे परिते धुमे जांकळले, कृष्ण ते कदाच उजळले निर्गुम झाल्याने त्याचे. तिन्ही अग्नी, वडवाग्नी, दावाग्नी आणि पुन्हा वडवाग्नी, दावाग्नी, मोठा एक अग्नी कोणता आहे? प्रळय अग्नी. तिन्ही अग्नी धुपण चढलं होतं त्याच्यावर. कृष्णाला पाहिलं की ते धुपण निघून गेलं त्यांचं, आहे का नाही? आपल्याला धुपणच येते. धुपण कधी जाणार आहे आपलं? कृष्ण पाहिल्याशिवाय धुपण जातच नाही. त्या दिवशी प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं, माझ्या जीवनातलं सगळं दुःख कधी जाईल? ते म्हणजे देव झाले, देवाला पाहिलं. कधी जाईल दुःख? देव पाहिलं. तोपर्यंत दुःख जाणारच नाही. लोक वेगळ्या भावनेने येतात. लोकांना वाटतं बाबा भविष्य सांगतो म्हणून 2 वर्षात जाईल, 4 वर्षात जाईल. हे यथार्थ वक्त येतं. त्यांनी सांगितलं तू 2 वर्ष 4 वर्ष नाही, हजारो जन्म घेतले तरी तुझं दुःख तसं जाणार नाही. दुःख घालायचं असेल तर तुला देवच व्हावं लागेल. अशा प्रकारे 18 वसुंचा मेळा पावाला कृष्णाला, मनोमदनाचा पुतळा तो खेळे लीला कृष्णांकी. 18 वसुंचा मेळा नाही 8ही वसू तिथे आले भगवंताचा मुख पाहण्याकरता. अश्विनी कुमार धन्वंतरी ते वरवरी पिढीले बारी, कृष्ण दर्शन अमृत करी निरुद क्षणावरी ते झाले. अश्विनी कुमार धन्वंतरी, ऐका नाही वैद्य असे जे धन्वंतरी तेही भवरोगे पिढीले भारी. अरे धन्वंतरी म्हणजे वैद्य, धन्वंतरी नावाचा वैद्य, देवाचा वैद्य. अरे तो लोकांचे रोग घालवतो, पण त्यालाही मग हा रोग लागलेला आहे. कोणता? संसाराचा भवरोग. भवरोग कोणाला सुद्धा आपल्याला असं वाटतं महाराज, आपण दवाखान्यात गेलो, हे झालं ते झालं, 1 लाख 2 लाख 5 लाख लावले. माणूस म्हणतो बरं झालं पैसे होतो, आपलं आता जमलं. मला सांगा दवाखान्यातून आल्यावर निरोगी नाही झाला तो, तेवढ्या पुरता एक रोग गेला का अमर झाला? अमर तर नाही झाला, पण निरोगी सुद्धा म्हणायचं नाही. डॉक्टर म्हणतात तुम्ही आता काय झाले? निरोगी झाले. निरोगी कशाचा झाला? दुसरा रोग तयारीचे डोकं वर काढू. मला 72,000 रोग आहेत आपल्या शरीरात. 72,000 नाडे आहेत. रोग किती येतो? 72,000. फक्त ते झोपलेले आहेत. पावडी ज्ञानोबाराच्या भाषेत व्याधी व्याळ सुतले. व्याळ म्हणजे सर्प. हे रोग रूपी सर्प आपल्या शरीरात फक्त काय येतं? झोपलेले येतं. म्हणजे डोकं कधी जागे होता सगळे माहितीये का? डबडवाद आवाजानं जागे होता ना. डड वाचलं कधी मरणाराचे अंग पडी घाती अवघे रोग अथवा योगा योग प्रिया प्रियाचे. मरणाराचे अंग पडी घाती अवघे रोग. मरण जवळ आलं की सगळे रोग काय करतात? मग डोकं वर काढतात. किती दिवसापासून सूर्य खाली चालला की लगेच, म्हणजे एकदम मावळ्यावर नाही काढत. जसा जसा सूर्य खाली खाली जाईल तस तसे मग उन्हाचे चटके कमी होतात. म्हणजे त्यातून पुढे निघलं मग टोंगड्यापासून वरटे बहुतेक सुरुवात. बहुतेक माणसाचे काय दुखायचे आता इथं गेलं तिथं म्हणजे टोंगड्याचं औषध सांगा. औषधा शुभ कीर्तन भागवत केल्यापेक्षा टोंगड्याचे औषध दिले तर माणूस श्रीमंत होईल. एवढे मी मग पेशंट झाले टोंगड्याचे. कुठेही मी फक्त माहिती होते, कुठेही माहिती होते इथं औषध बुवा देतो. म्हाताऱ्याला का फुकट झाले. अश्विनी कुमार महाराज रोगी येतो, लोकांना तंदुरुस्त करणारा, पण त्यालाही भवरोग लागलेला असेल. अशा प्रकारचे भवरोगी पिढीले भारी. कृष्ण दर्शनामृत करी निरुद क्षणावरी ते झाले. पण कृष्ण दर्शन रूपी अमृत त्यांना प्यायला मिळालं. क्षणात निरोगी झाले महाराज, अमर झाले. कृष्णाचं दर्शन ज्याने घेतलं झालं. ऋषभदेव अंगिरस रुद्र मिनले समासा विश्वे साध्य देव वसंत व्याकाश दाटले. ऋषभदेव आले, अंगिरस ऋषी आले, सगळे रुद्र आले. किती आले? असम साहस त्याचं वर्णन करता येत नाही आता. खूप आकाशात ते सगळे देवन ऋषी दाटून गेले. आमची गायन कळा मोठी होते गंधर्वाच्या पोटी. ते कृष्ण वेणुगीतासाठी आले शेवटी नसरती. म्हणून ते यांना वाटायचं आमचे इतकं गायकच कोणी नाही, आमचे इतकं गायकच कोणी नाही. कोणाला गंधर्वाला
मला ते कृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐकला की म्हणे बाबा नको, आपल्या इथे काढायलाच नको, याची एवढा असा स्वर आपल्याला लागत नाही. गंधर्व स्वर्गातले गायक सदाशिव आहे, बनातले नाही. जे गंधर्व गात गाणी रंभे ऐशिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया ज्ञानोबराय म्हणतात. जे गंधर्व गात गाणी, गंधर्व तिथं गायन करायला येतं स्वर्गात. पकवात वाजवायला कोण आहे तिथं? इंद्र. अशा आता काय ते स्वर्गातले गायक पुण्याच्या मुरली पुढे सगळंच त्याचे सूरच गेले. आमचे काय आमचे या लागे दर्शनाचे आज क्षण क्षणा पाहतिवास, ज्यांची गायन कळा सावकाशन दिलेले सुरज कृपा पात्रे, याला गे दर्शनाचे आज. आणि कृष्णाच्या मुरलीच्या पुढे त्यांचं सगळं संपलं, म्हणून त्यांना कशाची आशा लागली? दर्शनाची आशा लागली. क्षणक्षणा पाहतिवास, क्षणक्षणात एक विचार करू लागले की आम्हाला कधी काय होईल, देवाचं दर्शन होईल. अप्सरा म्हणते आम्ही नाचणे तो काळ्याच्या फणा रंगणे, एकेचे ताले लाजवणे तो तक्षणी सांडिल्या. अप्सराला अहंकार होता नाचण्याचा. आम्ही लय नाचतो, आम्ही लय नाचतो. याचं कालियाच्या फणावरचं नाचणं पाहिलं, त्या म्हणल्या बस आपलं गुंडाळून ठेवा, आपल्याला असा ताल धरता येत नाही. अशा प्रकारे एकेची ताले लाजवणी, एकाच तालात त्या लाजून गेल्या, याचा एकच ताल. अशा तत्क्षणी सांडिल्या. त्यांनी ते आपलं टाकून त्याला अहंकार. त्या दिनवदना कामिनी आर्या दर्शनाला गुणी, नाचो शिकविले नाचणे रासरंगणी भ्रुकुटी मात्रे. त्या दिनवदना कामिनी आणि खाली जोड घालून तुझे रे पडून आपल्या कशा मोठा भेटल्यावर चेहरे पडले त्या दर्शनाला आल्या. महाराज यांना भ्रुकुटीच्या याच्यावरच त्यांना नाच ताल शिकवला. भवयावर कसं शिकवलं असेल काय नाही. नाचो शिकविल्या नाचणी रास रंगणी भ्रुकुटी मात्रे. भ्रुकुटी भोयावर पावया श्रीरंग आले पाताळीचे पण बनंग सिद्ध चार अनेकन विद्याधर सांग समुदाय. स्वर्गातलेच आले असं नाही, पाताळातले आले, अनेक पाताळातले तिथं राजे वगैरे आले, विद्याधर आले. समुदायाच्या कश्यपादी ऋषीवर अमर्यादी पितर गुह्यक आणि किन्नरन आले अपार सोगणीशी. कश्यप ऋषी आले, अमर्या असे पितर आले, अनेक प्रकारचे सिद्ध चाणर विद्याधर असे समुदाय कश्यपादी ऋषीवर अमर्या पितर सगळे तिथं आले स्वर्गाहून. योम विमानाची अपंक्ती दाटली या द्वारके प्रती, पहावा कृष्ण मूर्तीनं आले सुरपती स्वानंदे. कृष्ण पाहण्याकरता विमानाच्या पंक्ती. विमान कुठं उतरवले काय माहिती, मला त्या विमानात विमानतळ लागत नाही. विमानात त्यावेळेस बसून येते आहे का नाही. दाटलिया द्वारके प्रती, द्वारकेत आल्या पहावया कृष्णमूर्ती नाली सुरपती स्वानंदे. भगवंताला पाहण्याकरता जने शरीरे श्री हरी नाना चरित्र ते करी, यश विस्तारले संसारी दुराचारी धरावया. ते शरीर पाहायला आले की देवाने ज्या शरीरात जाऊन नाना प्रकारचं लीला केली, नाना प्रकारचं चरित्र केलं, आणि दुराचारी काय का नाही, दुराचारी मारले आहे का नाही, आणि भक्तजनाला काय केलं, तारून गेलं. अशा प्रकारचं ऐकता श्रीकृष्ण कीर्ती चतुर्वेद प्रायश्चिताची गती, कुंडलीची निश्चिती श्रवणार्थी सादर झाल्या. ऐकता श्रीकृष्ण कीर्ती. मला नुसती कृष्णाची लक्षपूर्वक काय ऐकली, कीर्ती ऐकली, कीर्ती ऐकली, तरी सुद्धा खरोखर जर ऐकली लक्ष लावून तर चतुर्विध प्रायश्चिताची गती खुंटली. प्रायश्चित नावाचं कर्म आहे ठीक आहे. प्रायश्चित कशाला म्हणतात, कर्माचे अनेक प्रकार आहेत. काम्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, विहित कर्म आहे, त्यात एक प्रायश्चित नावाचं कर्म आहे. प्रायश्चित कर्म कशाला म्हणावं तर आपण जर पाप आपल्याकडून घडलं आणि आपल्याला कळालं की आपल्याकडून पाप घडले, आणि ते पाप घालण्याकरता शास्त्रानं जे कर्म सांगितलेलं असतं त्या कर्माला म्हणतात प्रायश्चित कर्म. शास्त्र सांगतं आपल्याला आमच्या हातानं गाय गेली मग काय करावं, मग शास्त्राला विचारलं, ब्राह्मणाला विचारलं, ते म्हणतात आमक ढमक करा. ते आमक ढमक करणं म्हणजे प्रायश्चित कर्म. तीर्थाला जा वगैरे करा, प्रायश्चित घ्या, अशा प्रकारे त्याला प्रायश्चित कर्म म्हणतात. महाराज भगवंताच्या ऐकता श्रीकृष्ण कीर्ती चतुर्विध प्रायश्चिताची गती खुंटली. भगवंताचे मला प्रायश्चित संपलं त्याचं. का, कारण कृष्णाच्या चरित्रात पापच राहिलं नाही, आणि पापच राहिलं नाही तर प्रायश्चित्त घ्यायचं कशाचं, कशाचं प्रायश्चित्त घ्यायचं, प्रायश्चित्त घ्यायचं नाही. मला जोग महाराज म्हणतात याला गेले त्र्यंबकेश्वरला,
आणि स्नान केलं, ब्राह्मण आले, महाराज हातात पाणी घ्या, घेतलं, म्हणा पापो हम पापोस्मी, मी जर जीवनात काही पाप केला असेल तर मी सोडून देतो. त्यांनी पाणी टाकलं, पाय राहिले, म्हणजे का? ते म्हणले विश्वास आहे माझा, मी जीवनात पापच केलं नाही तर सोडायचं कशाला? ज्यानं पाप केलं त्यानं पाप सोडावं, मी जीवनात पाप केलेलं नाही, हा विश्वास कोणाचा आहे? जोग महाराजांचा आहे. कसा विश्वास आहे? पापच केलं नाही तर पाप सोडायचं काय म्हणून, आहे का नाही? प्रायश्चित ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, देवाच्या नावानं प्रायश्चिताचे धंदे बांध पाडले. नाशिली व्यवसाय धंदेच बंद पाडले, काहीच ठेवलं नाही. नामाची नाही पापाची आयुष्य केले, तरी कीर्तनाची आणि नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चिताची. कीर्तन परिपाटी बुडाल्या प्रायश्चिताच्या पोटी फुंटली यमदूत राठी, काढली काठी पापाची. बरोबर आहे. हे प्रायश्चिताचं काय केलं? नावच नाही, गरजच नाही राहिली प्रायश्चिताची. चतुर्थ ऐकलं ना, कथेचा मोठा पावर आहे का नाही? चतुर्थ प्रायश्चिताची गती खुंटली जे निश्चित श्रवणार्थी सादर झाली या. प्रायश्चिताची गती खुंटली निश्चित का? कधी श्रवणार्थी सादर झाली या. श्रवणाच्या ठिकाणी आपण काय झालो? सादर, सादर सह आदर, सादर आदरासह सादर, आदरासह जाऊन बसणं, याचं नाव काय? सादर. आदरयुक्त आदर, आदर जिथं आदर आहे तिथं बाकीचं मग कोणतीही लक्षात येत नाही. त्याविषयी सांगितलं होतं महाराज, ज्याच्याविषयी आदर असतो तिथं आळस येत नाही वगैरे, एक नाही येत नाही. उगा रात्री 2 वाजता मी उठवलं आपल्याला, उठव तुमच्या घरी पाहुणे आले. कोण आले? देवेंद्र फडणवीस साहेब आले. मग ते मला, मग तुम्हाला 10 मिनिटं बोलायचे. बोलाराव काय? बोलाराव काय? बोलाराव म्हणेन का? काय म्हणेल मग? आदरच करेल. आदर, सादर आदरासह सादर, सादर भावे घेतले श्रीकृष्ण नाम. सकाळा पातका करी भस्म, देवी केला पुरुषोत्तम विश्राम धाम जगाचे. भावे घेतले श्रीकृष्ण नाम, भावानं श्रद्धेनं जर देवाचं नाव घेतलं, सकळ पातका करी भस्म, सगळ्या पापाचा काय करत? ते नाश करत. अशा प्रकारचं देवी देखील पुरुषोत्तम, सगळ्या देवांनी पाहिलं की हा पुरुषोत्तम आहे आणि जगाचं विश्राम धाम आहे. ठाण ठकारे अति उत्तम, सुरनरामाजी मनोरम, डोळ्या जाहाला विश्राम मेघ श्याम दे कोणी. अशा सगळ्या जगाचं ठाण असलेला, ठिकाण असलेला परमात्मा, अतिश्रेष्ठ असलेला, सगळ्या देवामध्ये सुरनरामाजी मनोरम, सगळ्या देवामध्ये मनाचा हरण करणारा अशा प्रकारचा जो आहे. आणि ज्याला पाहिल्यानंतर डोळ्या झाला विश्राम, आहे का नाही? डोळ्याला जिथं विश्रांती मिळते असा मेघश्याम. मुकुट कुंडले मेखळा, काशे कशेला सुनसळा, कंठी रोळे वनमाळा घाल सावळा शोभतो. मुकुट कुंडले मेखळा, मुकुट आहे, कानात कुंडल आहे, कमरेला मेखळा आहे. काशे कशेला सोनसळा, सोन्याचा काय आहे? पितांबर. काशे सोन सरा पांगरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यानो, सकळ हे तुम्ही वागे दिसावा. तुका म्हणे जीवा हिरा नाही. मुकुट कुंडली श्रीमुख सोबले, सुखाचे उतरे सकळही. मुकुट कुंडले लावण्य गुण निधान, अवतार माळे मुख्य रत्न, देवी देखील श्रीकृष्ण निवास स्थान द्वारका. लावण्य गुण निधान, सुंदर असलेला, गुणाची खान असलेला, अवतार माळेतलं मुख्य रत्न असलेला श्रीकृष्ण सगळ्या देवांनी पाहिला. आणि निवास स्थान द्वारका, कुठे राहतो तो? द्वारकेला राहतो. कृष्ण अधिष्ठिली पुरी, कण कळसाची हरी, रत्ने जडली नाना कुसरींती जांभरीन समाये. कृष्णाने जी नगरी वसवलेली आहे, द्वारका नावाची नगरी जी वसवलेली आहे, तिची शोभा काय सांगावी? सोन्याच्या कळसाच्या तर काय रांगाच्या रांगाच लागलेल्या आहेत म्हणे. नगर सोन्याचं महाराज, सगळं सोन्याचं काय आहे ते नगराचे. तिचं तेच आकाशात मावत नाही. जे द्वारके भितरी कामधेनु घरोघरी, कल्पद्रुमाची हरिण खेळणीद्वारी चिंतामणीची. काम द्वारके भितरी कामधेनु घरोघरी. द्वारकेत सगळ्या लोकांच्या दारात गायी होत्या, पण त्या कामधेनु. कामधेनु, कामधेनु म्हणजे
दूधच देत नाही ती. तो जे दवा जे मागे ते एक सरेचे प्रसव लागे, हे विश्व विभव अवघे त्याचे अंगी. तो जो जे मागे. तुम्ही म्हणजे मला शुगर आहे बिना साखरेचा चहा, लगेच बिना साखरेचा. इकडून दुसरा म्हणला की मला साखरेचा की साखरेचा, काळा तर काळा, दुधाचा तर दुधाचा. एक म्हणला मला ते काहीच नको, ज्यूस लस्सी. उशीर नाही, तयार करून बनवून तास सदाशिव वाचा जेवणाचं ताट तास आहे, गरम पोळ्या गिळ्या सगळं तो जे दवाजे जे मागे, त्या दवाजे जे मागे ते मागे ते एक सरेची एकदाच प्रसव लागे. मी या भाषाने काय काम देणं सर्व देणू घरोघरी काम देणं. कल्पद्रुमाची हरी, कल्प वृक्षाच्या काय येतं हरी, लाईन झाडात दारात झाड कल्पवृक्ष. आणि खेळणीद्वारे चिंतामणीची, खेळणे कशाची चिंतामणी. द्वारकाजन निवासी अशी घरी नवरत्नाची या राशी, रिद्धी शेती करून दाशी ऋषिकेशी नंदतो. द्वारकाजन निवासी अशी घरी नवरत्नाची या राशी. त्याच्या घरात गावाच्या याच्या त्याच्या राशी नाही. राशी कशाच्या नवरत्न, नवरत्नाच्या राशी. रिद्धी शेती दासी करून भगवंत तिथं नांदायला लागले. कृष्ण रूपाचे या लालशे, डोळ्यात तिने लाविले पिशे. मला जे काय याचा अर्थ सगळ्याचाच अर्थ असा आहे की भगवान कृष्ण तिथे, जिथं भगवान कृष्ण आहे तिथं कामधेनू आहे, जिथं भगवान कृष्ण आहे तिथं कल्पवृक्ष आहे, जिथं चिंतामणी आहे, जिथं कृष्ण आहे तिथं सगळंच आहे. कारण हे सगळे इच्छा पूर्ण करून देणारे, आणि जिथं कृष्ण आहे तिथं सगळ्या इच्छा पूर्ण आहेत. तुकोबरायच्या, ज्ञानोबरायच्या आज सुद्धा जे संत महात्मा असतील त्यांच्या दारात कामधेनूच आहे. तुकोबराय म्हणतात काय नाही देवे करून ठेविले, असे ते आपुले ते काय नाही मला असं ऐक नाही. कसायाशी हात भरवून धुवावे चालत या गोवे, काय नाही देवे करून ठेविले. आमच्यासाठी काय देवाण करून नाही केलं. जिथं जे जे पाहिजे असं काय नाही मला, जिथं जे तिथं ते मिळत राहतं. द्वारकाजन निवासी अशी घरी नवरत्नाच्या, रिद्धी शेती करून दाशी ऋषिकेश नांद. मला भक्ताचं सगळ्या इच्छा देव पूर्ण करतो, काही ठेवत नाही माझ्या, सगळ्याच करतो. एकदम देत नाही. काऊन देत नाही एकदम माहितीये का? खरं आईचं प्रेमच ते असतं. मला सांगा, लोणच्या जत्रेला गेलं लेकरू घेऊन, आई गेली लेकरू गेलं. आईजवळ मला ते 5,000चं बंडल होतं. आणि ते लेकरू मला दे, आवडतं लेकरू देतो, सगळे पैसे मला दे, माया खिशात दे. आई देते का? तुला काय घ्यायचं घेणं, तुला जे लागलं ते नाही म्हणायले का? ते मला गाडी घ्यायची, केवढ्याचे बाबा? 1100 देतात. खायचं मला केवढ्याचं खातो? 100 रुपयाचा. चल खाय. मग विचार पाहायचा जे लागेल, पण पैसे दे. पैसे नाही का नाही देत? पैसे काय देत नाही? कारण ती माहिती लेकराजवळचे पैसे जर कोणा पाहिले तर बोयाच्या मागा लागेल, हिसकून घेईल, यात जाऊन हरपतील. तशी लक्ष्मी माता आपली आई आहे भक्ताची, एकदम पैसे देत. तू काय पाहिजे? लक्षात आलं? तुला काय पाहिजे घेणं, तुला जे पाहिजे ते, पण पैसे देत नाही. कारण तिला माहितीये याच्याजवळ जर लय मोठे पैसे द्याव तर 15 चोर याच्या मागे लागतात. 15 चोरापासून रक्षण करायचं म्हणून नाही. 15 चोर कोणते येतील पुढे भागवतात. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. त्यात येईल पुढे 15 चोराचा भागवतात आपल्याला. तेजांबरीने समाये कैशी बरोबरपणाची शोभा, आता नाही निगतीची बा, रसाळपणे तो वालबान उपनिषद गाभा. कृष्ण रूपाची या विलालशे, डोळ्यात तिने लाविले पिशे, आवडीचा आली मोर पिशे नाती डोळ शारी रंगी. कृष्ण रूपाची या लालशे, काय त्या कृष्णाच्या रूपाचं महाराज आशा लागली. ते डोळ्यात तिने लाविले पिशे, त्या रूपानं डोळ्याला काय लावलं? वेड लावलं.
आवडी झाली मोर पिशे आवडीनं मोर पिशे अति डोळशी हरी रंगी झाली तैशी परिवपणाची शोभा पाहता नैनी गती जीवा रसाळपणे दिवालवान उपनिषद गाभा साकाराला तैशी पर कायच्या सुंदरपणाची शोभा आहे महाराज पाहता नैनी गती जीवा डोळ्यालाच जीवा आल्या जसं ते रूप खावा आता इतकं सुंदर रूप आहे का नाही ज्यांनी ज्यांनी रूप पाहिलं त्यांनी असंच वर्णन केलं आपण पाहिलंय नाही आपल्याला गेला तर पांडुरंग काळा ठिकर दिसतो असा काही सुंदर दिसतो का आपल्याला महाराज सुंदर दिसतो आपल्याला अहो सुंदर काय झालाय सुंदर ते ध्यान की व्हिडिओ आपण म्हणतो पण आपल्याला कधी सुंदर दिसतो का काळा चहर दिसतो नजरच कवा येईन काय नाही पण काळा चहर दिसतो आपल्याला तुम्हाला दिसत असेल तर पहा काळा चहर दिसतो लय ध्यान देऊन पाहिलं तर चेहरा बी असा चोपडा दिसत नाही त्याचा आहे का नाही हो ना संतांनी वर्णन केलं बा सुंदर 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 मला देवाला हे बरं का देवाला आपण काळच समजणार मी नाही समजत देवाला सुंदर सुंदर काही का सुंदर असता सुंदर दिसला नसता का आणि आपण त्याला सुंदर समजावं असं त्याला वाटत असेल तर त्याने सुंदर रूप दाखवावं आपल्याला मग म्हणू आम्ही खरा सुंदर आहे अनुभव शोकास काय करणार आहे आपण तसं होत नसतं आम्ही काळाच म्हणणार काळ्या काळ्या काळ्यामुळं काय इठ्या 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 माहेच्या काळा थाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा काळा लागे लागे माय कृष्ण रूपाचे कौतुक पाहता नाही ना लागली भूक अंतरी निबिड दाटले सुखंतरी अधिक अधिक भूकेले कृष्ण रूपाची काय त्या कृष्ण रूपाचं कौतुक आहे पाहता नाही ना लागली भूक पोटाला भूक नाही लागली डोळ्याला भूक लागली तृप्ती भुकेली काय करू काय करावं अंतरी निबिड दाटले सो अंतरी निबिड दाटले सो अंतरी निबिड अंधकार दाटलाय आपल्या आणि संतांच्या अंतरी निबिड सुख दाटली एवढा फरक आहे संतातन आपल्या बाकी काही फरक नाही संतातन आपल्यात एवढाच फरक आहे माझा एकदा मोठ्या महाराष्ट्रात खूप उंच कोटीचे आम्ही बसलो होतो एकदा म्हणजे महाराष्ट्रात गावागावात तिथं माहित नाही असे महाराज त्याला म्हणलं महाराज तुम्ही कीर्तनकारी आम्ही कीर्तनकारी तुमच्यात आमच्यात फक्त एकच फरक बाकी काय नाही बाकी सगळे आपण श्रीमती एकच फरक आहे काय तुम्ही त्या गावात कीर्तनाला गेले की लोक म्हणतात महाराज आमच्या जुन्या लोकांनी यायना त्याने असा लहान लहान सप्ताह करत होते आमचा पोरा मनावर घेतला मोठा सप्ताह केला तुम्ही लक्षात आलात पहा तुम्ही गेले तर सगळे काय म्हणतात आमचा मोठा सप्ताह झाला आणि आम्ही कीर्तनाला गेलो लोक म्हणजे महाराज मागच्या वर्ष लोक लय मोठा सप्ताह केला आमदाच लहान झाला जसं संतातन आपल्या फक्त तेवढाच फरक आहे आपल्या हात अज्ञानाचा अंधकार दाबून भरलाय आणि त्याच्या हात दाबून सुख भरले बाहेरून जो कसा आहे हात त्यांच्या सुख भरलेलं आहे आनंद कोंदला मागे पुढे आणि आपले अज्ञान कोंदले मागे पुढे दुःखाचे व्यवहारी दुःख लाभ झाला अंधार कोंदला मागे पुढे अशा प्रकारे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे अशा प्रकारे तेवढा फरक आहे आपल्या त्याच्यात बाकी काहीच फरक नाही अर्धघडी नवी संबिती कृष्ण होताय देवाशी वरपडी डोळ्याला तोरला घरी झाले अर्धघडी नवी संबिती कृष्ण रूपाचे कौतुक पाहता नाही ना लागले गो अंतरी निबिड दाटले सुखंतरी अधिकाधिक केले अंतरी निबिड म्हणजे घट्ट दाबून सुख दाटलंय आणि पुन्हा त्या सुखाची आवड भूकच लागलेली अवलोकित श्रीकृष्णाशी दृष्टीशी दाटणे होतशे कैशी मुंडपग सनीने हारासे ऋषिकेशी पाहावया मला ते श्रीकृष्णाला अवलोकन करताना पाहणारा मध्ये इतकी गर्दी उसळली पाहणाराची खूप दाटणे होतशे कैशी दाटणे होतशे पाहण्याच्या काही त्यांची म्हणजे शिर मुंड पगडी मुंड म्हणजे शिर एकमेकाला धडकाय लागाय लागले देवाला पाहण्याकरता तुकोबाराय म्हणतात जेव्हा कृष्ण जन्माला भगवंत जन्माला आले आणि महाराज मी तिथं होतो तुका तेथे वारी एकी आडवणी दुसरी करता सगळं तिथं कृष्ण पाहायला सगळं पाहायचं कोणाला दिसून हे तिच्यावर पडायली मग तुकोबाराय गेले म्हणजे असं करू नका लाईन ना मग तुकोबाराय काय लावली लाईन लावली तेव्हा कृष्ण आले आणि मला सगळी लाईन लावली आणि मग तुकोबाराय स्वतः तिथं होते तुका तेथे वारी एकी आडवणी काही झालं तू चाल पुढं झालं तसे लोटत नव्हते तुकाराम महाराज असे पंढरपुरातले सारखे पण
लाईन लावून शांततेनं पहा. पण नवल झालं मला तुकोबा राय म्हणतात, काय करू मी तरी काय करू आता. जी येऊन पाहू लागली मुख डोळा पाये, तैसेच ते उभी राये. बस ती पुन्हा पुढे जायला तयारच होते, समाधीच लागायची तिने. मागे पुढे श्रीकृष्णाशी देखणे घडले चौपाशी, भाग्य बदले डोळ्याशी पूर्ण पुरुषाशी देखती. मला श्रीकृष्णाला पाहणाऱ्या मनाने मागे पुढे व चारी बाजूने असा गारडाच घातला. भगवंताला पाहण्याकरता चारी बाजूने गराळा घातला. साऱ्या डोळ्याचं भाग्य आज काय झालं, उदयाला आलं. श्रीकृष्ण घनमेघ सावळा, निजात्म भ्यावे पाहता डोळा. सहजे शामता आले गोकुळा, कृष्ण काळा ठसावली. श्रीकृष्ण घनमेघ सावळा, घनमेघ मेघ ढग आणि सावळे घन म्हणजे पाणी भरलेले. दोन प्रकारचे ढग, बिना पाण्याचे ढग असतात. बिना पाण्याचे ढग कसे दिसतात, डोळे दिसतात. आणि पाणी भरणारे ढग कसे दिसतात, सावळे दिसतात. घनमेघ नाही, पाणी भरून आलेले ढग सावळ्या रंगाचे. मग सावळा सकंकनो, भाऊ पसरोनी दक्षिणो, अलिंगिला स्वशरणो भक्तराजो. कोणतं पाणी भरलेलं आहे या सावळ्या रंगात, ज्ञानोबा वर्णन करतात. कोणतं पाणी भरलेलं आहे, कृपामृते सजळू, तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून कृपामृते सजळू, कृपारूपी अमृत. आणि या ढगात काय झालेलं आहे, जैसा म्हणून सहजे सुनीलू, कृपामृते सजळू, वळलासे श्री गोपाळू. ते दशदशनांची दुती, त्याची विद्युलता झळकती, गंभीर वाच्याती आहे ती गर्जनेची. आता उदार तो कैसा वर्षेल, त्याने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरुडी फुटेल, उन्मेषाची ते कथा ऐका, मनाची आरणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दास. अशा प्रकारे दोन कळीची वेद विवंचना. मला सहज निळा कळलं, आणि ज्यांनी पाहिला त्याच्या डोळ्यात निळ रूप येऊन बसलो. डोळेच निळे झाले, देवाला पाहायला गेले, देवच झाले. ऐसा देखोने दोन कळेची वेद विवंचना, योग्याच्या नाही ध्याना. त्या प्रत्यक्ष देखोने कृष्णान भाग्य गणना पूर्व, जो कळे न कळेची वेद विवंचना. वेदालाही जो कळालेला, वेदाचे वर्णन करतात, वेदालाही कळाला नाही. योग्याच्या नाही ध्याना, योगाच्या जो ध्यानात येत नाही, योग्याच्या ध्यानी ध्याना तुळशी, तो आम्हा पाशी मागे पुढे. आहे का नाही. त्या प्रत्यक्ष कोणी कृष्णा भाग्य गणना पूर्व. मला जेवढ्याच्या ध्यानात जो येत नाही, तो प्रत्यक्ष ज्यांनी पाहिला किती भाग्यवान येते, अपूर्व भाग्य. बस पुन्हा कोणाचं भाग्य नाही असं. ऐसा दे कोणी असले हरी, देव सोमानांच्या शतधारी, बहु वर्षे पै अंबरी रावणी वरी विमानी. ऐसा दे कोणी श्री हरी, असं भगवंताला पाहिलं. आणि मला अशा प्रकारचं भगवंताला पाहिल्यानंतर नाना प्रकारची जी भगवंताच्या विषयी गद्य पद्य रचना वगैरे देवांनी काय केली, सुरू केली. भगवंताचं वर्णन करायला काय केलं, सुरू केलं. वरून पुष्प टाकायला सुरुवात केली. मांदार पारिजात संतान, कल्पद्रुम हरिचंदन, ऐशा वृक्षाचे सोमनी दानन कृष्णावरी. कोणते कोणते फुलं टाकले, मांदार, पारिजात, संतान, कल्पद्रुम, हरिचंदन. अशा झाडाची फुलं. सदाशिव आपल्याला काही यातलं पारिजातक माहितीये का, पारिजातही माहित नाही, संतान ते माहित नाही, मांदार ते माहित नाही, कल्पद्रुम ते माहित नाही. आपल्याला काय माहितीये, झेंडू. झेंडू झेंडू हा झेंडूचं महत्व आहे ना. जे कुठं चालत नाही ते आपल्याकडे आले. स्वर्गात चालणारे वेगळे, आपल्याला कमळ सुद्धा मिळत नाही. अशा प्रकारे अशी झाडाची फुलं टाकली व कृष्णावर त्यांनी आकाशातून. श्रीकृष्णाची चौकडा, दिवसोमनांचा झाला सडा, समस्त देवी सन्मुख पुढा, गेला पै गाडा जय जयकार. श्रीकृष्णाशी चौकडा, दिवसोमनांचा झाला. कृष्ण झाकायची वेळ आली, आणि दिवे फुलं, ते दिवे म्हणजे ते फुलं सुकत नाही. अशा प्रकारचे समस्त देवी सन्मुख पुढा, केला पै गाडा जय जयकार. सगळे देव जय जयकार गजर करू. सार्थ पदबंध रचना, नाना गद्य पद्य विवंचना, स्तव आदरी वंदना नामर्शना मिळवून. मग देवाचं स्तवन त्यांनी गद्य पद्यामध्ये सुरू केलं. विवेकयुक्त प्राण धारणा, मनसा वाचा कर्मणा, नमस्कार तुझ्या चरणांचा विवेचना. श्रीकृष्णा विवेकयुक्त प्राण धारणा, मनसा वाचा कर्मणा नमस्कार. मनानं, वाचन आणि कायन, काया वाचा मनानं तुम्हाला आम्ही काय करतो, नमस्कार करतो. विवेकयुक्त प्राण धारणा. तुम्ही कशा प्राण धारणा
हे का नाही, आणि विवेकिकता विवेकाने विवेकाचे सागर आहात, प्राण धारण करणारे आहात, मनानं वाचन काय ना तुम्हाला नमस्कार करतो. तिन्ही नमस्कार असेल तर नमस्कार, नाही तर तो खरा काय नाही. काया वाचा मने झाला विष्णुदास, गोबराई म्हणतात, मला ज्ञानोबराई सुद्धा म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग. हे तिन्ही शरण द्यायचे असतील, वाचन म्हणून चालत नाही, तिन्ही शरण दिले. मला तिन्ही शरण द्यायच्या जर असतील तर तिन्हीच हे करावं लागतं, तप करावं लागतं, तिन्ही पवित्र करावं लागतं. काया वाचा आणि मन. काया पवित्र करायचं साधन वेगळं, वाचा पवित्र करायचं साधन वेगळं, आणि मनाला पवित्र करायचं साधन वेगळं. वेगवेगळे साधन येतं. त्याला कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असे 17वे अध्याय देवानं तपाचे 3 प्रकार केले. कायिक तप वेगळं, वाचिक तप वेगळं आणि मानसिक तप वेगळं, असे 3 प्रकार तपाचे केलेले आहेत. ते तिन्ही करावं लागतात, आणि मग तिन्ही वेगळे वेगळे तिथं सांगितलेले येतं. आणि तिन्ही जर एका ठिकाणी घडवायचे असतील तर कीर्तनात घडतात, कथेत वारीत. तिन्ही जर एका ठिकाणी घडवायचे असतील तर, कारण विठ्ठल विठ्ठल म्हणणं वाचन तप घडतं, मनानं त्याचं चिंतन करावं मानसिक तप घडतं, आणि शरीरानं उड्या हाणणं, टाळ्या वाजवणं, चालणं हे शारीरिक तप घडतं. अशा प्रकारचे तिन्ही तप इथं घडतात. पण मला तिन्ही तप आपले झोपत जातात. नमस्कार होतो या चरणात, झोपत जातात तिन्ही तप. नमस्कार होतो या चरणात, सचित गणा श्रीकृष्णा तुझ्या चरणात, अशा सच्चित आनंद स्वरूप असलेल्या श्रीकृष्णा, इंद्रिय उपरमा लागी जाणा, सांडोनी विषय वासना, 10 इंद्रिय लागले चरणान नमन श्रीकृष्णा निर्भावे. इंद्रिय उपरमा लागी जाणा, सांडोनी विषय वासना. इंद्रिय उपरमा, उपरमा म्हणजे माग फिरवणं. इंद्रियाला माग फिरवण्याकरता 10 इंद्रिय जर माग फिरवायचे असतील, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. मला भगवंताने स्वतः मनाला काय मानलेलं आहे? इंद्रिय मानलेलं. मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. किंवा 10व्या अध्यायात विभूती सांगत असताना मनाला इंद्रिय म्हणून ती माझी काय आहे? विभूती आहे असं भगवंतांनी म्हटलंय. इंद्रिया माझी 11वे, मन ते मी जाणावे. 11वे इंद्रिय मन, आणि ती माझी भगवंत म्हणतात ती काय आहे? विभूती आहे. अशा प्रकारे रत्पन त्याच्याकरता माग फिरवण्याकरता सांडोनी विषय वासना. विषयाच्या वासना काय करावं लागतात? सांगावं लागतात. अरे मनाला जर विषयाचं चिंतन सोडायचं असेल तर आपण इंद्रियाच्याच वासना तोडावं लागतात. इंद्रियाच्याच वासना तोडावं लागतात. इंद्रियाच्या वासना तोडल्याशिवाय ज्ञानोबराई म्हणतात याचा पहिला कुरुठा इंद्रिय, येथोनी प्रवृत्ती कर्माचे वे, आधी निर्दळून घाली तिये सर्व थैव, मग मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवण होईल, इतकेन थारा मोडील या पापियाचा. असं म्हणतात महाराज. परमार्थ करण्याचा, ढवळे कपडे घालण्याचा काय फायदा आहे? म्हणजे समज काय त्याचा? ती धोतर असण्याचा, अरे मनात भाव धोतराचा त्या भावा त्याचा काही समज आहे का? धोतराचा त्याचा काय संबंध आहे? तुम्हाला म्हणते असं म्हणजे तुम्ही नाही म्हणत असं. मदत कोणाला म्हणजे तुम्ही धोतरण्याचा मागून तो दुसऱ्याने टाकून दिला. नको का लोक नेसत नाही ना, नाही म्हणजे लोक नेसत म्हणून ते नेसत सोडून. पण मला सांगा धोतराचा त्याचा काय संबंध आहे? चेप्पी करायचा आणि हरिपाठ पाठ करण्याचा याचा त्याचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? काही संबंध आहे सदाशिव? तुम्हाला कोण विचारलं तुम्ही कसं म्हणता? पण संबंध काय आहे त्याचा? काय संबंध आहे? अब मला सांगा पॅन्ट शर्ट घातलं तर विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही का? अरे पण पॅन्ट शर्ट घातल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची बुद्धी याने करतात होतं, कपडे घालावं लागतात, त्याशिवाय बुद्धी येत नाही. हे निवड काय तर हे असं जर कोणी माहिती सदाशिव तुम्हाला त्याच्यानंतर समजा बरोबर. महाराज मला एक प्रश्न सांगा, काय सांगा की धोतरच नेसायची गरज आहे का? टोपीच घालाव का? गंधच लावाव का? माळच घालाव का? केसच चेपी कराव? याचा त्याचा समज काय? त्याला उत्तर काय द्यावं माहिती का? तुझ्या पाया पडतो तू उठ बरा.
एकच संबंध फक्त की तू इथं बसू नको. पडा पाया करा विनंती दौडा हाती धरून या. पडा पाया पहिले त्याच्या पाया पडा मग करा विनंती. विनंती करायची तुझ्या पाया पडतो तू समज मग टाइम खराब करू नको. नाहीच ऐकायला का तोपर्यंत दौडा हाती धरून या. हाताला दंडाल धरा त्याला काय करा मग आता खंडारकर कीर्तनकार कसा असावा त्यात पोशाख सांगितलं. आहेच नाही तिथून सुरुवात मला एक काय फायदा होत नाही तुम्हाला जास्त फायदा जाऊ द्या. धोतर असू द्या टपुऱ्या गंज असू द्या टोपी असू द्या हाटेली चहा प्यायला जायचं तरी 10 वेळेस विचार करावा मग चहा प्यायला जर 10 वेळेस विचार करा. मला एखादा डोंबऱ्याचा खेळ असू द्या लोणारला कुठं तोडलं टंग 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 लोक पाहिले ढोल किरकी आपल्यासारखं जर गेलं होते महाराज तुमचं काय काम इकडे जा तिकडे पॅन्ट शर्ट असले मग काय कोणत्या बंधने तुम्ही ओळखीचं नसू द्या. बरं आपण तिकडं संभाजीनगर पुण्याच्या शहरात असू द्या तिथे जाऊ द्या. तिथे लोक म्हणतात महाराज तुमचं काय काम इकडं म्हणजे कपडे म्हणले की नाही आपल्या ते म्हणजे बहुतेक करून म्हणजे बंधनं घालायसाठीच ना ते कशासाठी बंधनं घालायसाठी. मग विषय वासना तोडून इंद्रिय तोडावं लागतात पहिले म्हणून इंद्रियाला बंधन आहे. हे खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका हे करू नका का कारण हळूहळू नियम लावून मला वाटतं इंद्रियाशी नियम नाही मुक्ती राम म्हणून काही अशा प्रकारे मला ज्ञानोबा विषय ऐशी मुक्तीची आवासना मुमुक्षु चिंतिती करणं सांडोनी सांडोनी विषय वासना 10 इंद्रिय लागलो चरणा आणि म्हणून महाराज म्हणतात 10 इंद्रियाच्या वासना सोडून दिल्या आणि 10 इंद्रियासह तुमच्या चरणाला लागलो नमन श्रीकृष्णा निज भावे. विषय होऊनी उदास सांडोनी संसाराची आज चरण चिंतिती तापसन कर्मपास छदावया. विषय होऊनी उदास महाराज जे साधन करतात ते साधक काय करतात विषय उदास होऊनी सांडोनी संसाराची आशा टाकून देत नाही. तुकोबाराय म्हणतात तोपर्यंत त्याला साध्य प्राप्त होत नाही. वृत्तीभूमी राज्य द्रव्य उपार्जते जाणात्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरिते सार लाभ नेणे. सांडोनी संसाराच्या चरण चिंतिती तामस कर्म पास छदावया आणि कशा करता कर्मपास कर्माचं बंधन. ऐशी मुक्तीची वासना मुमुक्षु चिंतिती चरणा त्याशी आर्धक्षण नयेशी ध्यान दृढ भावना करीत आहे. ऐशी मुक्तीची या वासना आणि भावना वासना एकच राहते कशाची मोक्ष मिळवावं आणि मोक्षाची संसाराची आशा टाकून देऊन मोक्षाच्या आशेनं तुमच्या पायाचं चिंतन करतात. मला त्यांच्या आर्धक्षण ध्यानात येत नाही जेव्हा तू एवढं साधन करून थोडं भावना करतात ते प्रत्यक्ष तुझे चरणामाशी झालेचे दर्शन आणि ते विषय वासना तोडून ध्यान करून चिंतन करून ज्याच्या ध्यानात जात नाही ते प्रत्यक्ष आम्हा चरणाचं दर्शन झालं. देव आपल्या भाग्य आपण अति स्तवन करीतात. देव सुद्धा आपल्या भाग्याचं काय करू लागले स्तवन करू लागले. कोणी सगुण स्वरूपाशी एवढीच लागेता का मनशी जे आले आकाराशी ते निश्चयशी माईक असं म्हणेल की सगुण रूप येते आणि जे आले आकारात जे अवघे नाशी माईक मिथ्या या आकाराला आलेलं एवढं काय त्या रूपाचं हे करायचं अशा प्रकारे. तसे तुम्ही शरीरधारी तैसा मी ही एको शरीरी त्या माझे मी दर्शन करीन तुम्हा कैशा परिताराल. अरे भगवंत आहे आणि भगवंत म्हणताय अरे जसे तुम्ही शरीरधारी आहात तसा मी एक सुद्धा काय शरीरधारी माझ्या दर्शनात तुम्ही कशी तरुल जाल. ऐशे न म्हणावे जी अनंता तू मायेचा नियंता येळी कळले शेतातून समोर कथा परियशी. देव म्हणले देवा तुम्ही असं म्हणू नका मी शरीरधारी तुम्ही शरीरधारी शरीरानं रूप सगळ्याचं सारखंच असतं. नाम हे वेदांती लोक असंच म्हणतात ना रूप सगळ्याचं सारखं नाम आणि रूप मायेच आहे आणि मग मायेचं नाम आणि रूप त्या मोक्षापर्यंत आपल्याला ब्रह्मापर्यंत कसं नाही म्हणून नाम आणि रूप काय आहे मिथ्या आहे अशा प्रकारचं आहे. तर देव म्हणले तुम्ही तसं म्हणू नका तू मायेचा नियंता तुम्ही मायेचं काय करणार आहात नियमन करणारे आहात अधिकारी आहात नियंता हे आम्हाला चांगलं कळालेलं आहे. समोर कथा परियशी आणि ती कथा तुम्ही काय करा पुढची आनंदानं ऐका. पुंडलिक विठ्ठल